नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजना तसेच त्याच अंतर्गत येणाऱ्या दिव्यांग योजना, विधवा योजना, वृद्ध योजना, आजारी व्यक्ती आणि इतर लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। मित्रांनो, लक्ष देऊन ऐका। आज आपण ज्या परिस्थितीबद्दल बोलतोय ती खूपच गंभीर आहे। डिसेंबर महिना जवळजवळ संपत आलेला आहे, पण तरीही अनेक संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 3 महिन्यांचे पैसे अजूनही जमा झालेले नाहीत। म्हणजे विचार करा मित्रांनो, 3 महिने झाले पैसे नाहीत, कोणतीही ठोस माहिती नाही आणि लाभार्थी रोज एकाच प्रश्नात अडकलेले आहेत, आपले पैसे नेमके कधी येणार? ही रक्कम काही ऐच्छिक नाही, ही रक्कम अनेक कुटुंबाच्या औषध पाणी, घर खर्च आणि दैनंदिन गरजांसाठी खूपच महत्त्वाची आहे। म्हणूनच मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी फार गरजेचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। मित्रांनो, काही दिवसांपूर्वी तुम्ही स्वतः पाहिलं असेल, पोर्टलवर स्पष्टपणे या तारखेला पैसे जमा होतील असं दाखवण्यात आलं होतं, पण अचानक काय झालं, ती तारीख कोणतीही पूर्वसूचना न देता पोर्टलवरून गायब करण्यात आली। मग सांगण्यात आलं की पोर्टलच्या माध्यमातून पैसे वाटप होणार आहे, सगळं प्रोसेस सुरू आहे। पण प्रत्यक्षात मित्रांनो, आजपर्यंत एकाही लाभार्थ्यांच्या खात्यात एकही रुपया जमा झालेला नाही। आज एक तारीख सांगितली जाते, उद्या दुसरी तारीख ऐकू येते, वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळी माहिती फिरते, पण खरी परिस्थिती काय आहे? परिस्थिती तशीच आहे, लाभार्थी तिथेच अडकलेले आहेत आणि पैसा अजूनही खात्यात आलेला नाही। म्हणूनच मित्रांनो, फक्त अफवांवर विश्वास न ठेवता खरी परिस्थिती समजून घेणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर दररोज असंख्य कमेंट्स येत आहेत। व्हॉट्सअप ग्रुपवरही सतत एकच प्रश्न विचारला जातोय। कुणी म्हणतं पैसे नेमके कधी येणार, कुणी विचारतं अडथळा काय आहे, प्रॉब्लेम कुठे अडकला आहे, आणि अनेक जण स्पष्टपणे विचारतात शासन निर्णय नाही म्हणूनच काही पैसे थांबले आहेत। म्हणूनच मित्रांनो, फक्त अंदाजावर बोलण्यापेक्षा खरी परिस्थिती समजून घेण्यासाठी आज दिवसभर मी वेगवेगळ्या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, कारण तुम्हाला अर्धवट ही चुकीची माहिती देणं मला योग्य वाटत नाही। मित्रांनो, मला माहित आहे की अनेक लाभार्थी दररोज संध्याकाळी मोबाईल हातात घेऊन आज काही अपडेट मिळेल का याची वाट पाहत असतात। म्हणूनच मित्रांनो, मी दिवसभर शांत बसत नाही, फोन करून वेगवेगळ्या लोकांशी बोलून वेगवेगळ्या ठिकाणाहून माहिती घेण्याचा प्रयत्न करते। मात्र एवढं सगळं केल्यानंतर एक गोष्ट मात्र स्पष्टपणे समोर येते, ती म्हणजे प्रत्येक ठिकाणी माहिती वेगळी आहे। कोणी एक तारीख सांगते, कोणी दुसरी तारीख सांगते, पण या सगळ्या माहितीमधून एक ठराविक निष्कर्ष निघतोय, जो पुढच्या मुद्द्यात मी तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहे। मित्रांनो, दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा केल्यानंतर एक गोष्ट ठळकपणे समोर आली आहे। या सगळ्या माहितीचा धागा एका तारखेला जाऊन थांबतो, 15 जानेवारी। आता 15 जानेवारी का महत्त्वाची आहे हे वेगळं सांगायची गरज नाही, त्या दिवशी काय आहे हे संपूर्ण महाराष्ट्रालाच माहीत आहे। निवडणुका आहेत आणि या निवडणुका राज्य सरकारसाठी फारच निर्णायक मानल्या जात आहेत। म्हणूनच मित्रांनो, या पार्श्वभूमीवर पैशांच्या वाटपाबाबतचे नियोजन या तारखेभोवती फिरत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे। मित्रांनो, या सगळ्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे लाडकी बहीण योजना असो किंवा संजय गांधी निराधार योजना असो, या महाराष्ट्रातील मोठ्या आणि महत्त्वाच्या योजनांचे पैसे सध्या तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आलेले दिसत आहेत। पण इथे एक गोष्ट मी ठामपणे सांगते, पैसे रद्द झालेले नाहीत, पैसे बंद केलेले नाहीत, हे पैसे मिळणारच आहेत, प्रत्येक पात्र लाभार्थ्यालाच मिळणार आहेत। फक्त काय होतंय मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचं नियोजन वेगवेगळ्या पद्धतीने चालू आहे आणि त्याचमुळे पैशांच्या वितरणाला थोडासा उशीर होत आहे। म्हणून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाण्याचं कारण नाही। मित्रांनो, जेव्हा मी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलले तेव्हा एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगण्यात आली। त्यांचं म्हणणं असं आहे, आमच्या पातळीवर जे करायचं होतं ते सगळं काम पूर्ण झालेलं आहे। आता अडथळा कुठे आहे, तर तो आहे वित्त विभागाकडे। जोपर्यंत वित्त विभागाकडून मंजुरी मिळत नाही तोपर्यंत पुढची प्रक्रिया सुरू होऊ शकत नाही। वित्त विभागाची परवानगी मिळाल्यानंतर सामाजिक न्याय विभागाकडून शासन निर्णय येईल आणि शासन निर्णय आला की थेट पैसे तुमच्या खात्यात जमा होतील। म्हणजे मित्रांनो, प्रक्रिया पूर्णपणे अडकलेली नाही, ती फक्त एका मंजुरीवर थांबलेली आहे। मित्रांनो, अनेक जण मला एकच प्रश्न विचारत आहेत, दिव्यांग UDID कार्ड अपडेट न झाल्यामुळेच हे पैसे थांबले आहेत का? या संदर्भात स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की संजय गांधी निराधार योजना ही फक्त दिव्यांगांसाठीची योजना नाही। या योजनेत विधवा महिलांना पेन्शन आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्ध पेन्शन आहे, आजारी व्यक्ती आहेत, बाल संगोपन योजना आहे आणि राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना देखील आहे। म्हणजेच मित्रांनो, जर UDID हाच मुख्य अडथळा असता तर बाकीच्या योजनांचे पैसे आधीच जमा झाले असते, पण तसं झालेलं नाही। म्हणून एक गोष्ट स्पष्ट आहे, UDID हा उशिराचा मुख्य कारण नाही। मित्रांनो, सगळ्या चर्चेला, सगळ्या तारखांचा आणि सगळ्या अंदाजाचा खरा मुद्दा फक्त एकच आहे,
शासन निर्णय म्हणजे GR, जोपर्यंत हा शासन निर्णय अधिकृतपणे जाहीर होत नाही तोपर्यंत कोणतीही प्रक्रिया पुढे जाणार नाही आणि तो शासन निर्णय आला नाही तर लक्षात ठेवा, एकही रुपया कोणाच्याही खात्यात जमा होणार नाही. म्हणूनच मित्रांनो, आता सगळ्यांचं लक्ष फक्त आणि फक्त या एका शासन निर्णयावर लागलेलं आहे. मित्रांनो, सामान्य परिस्थितीत काय होतं, शासन निर्णय महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच यायला हवा होता आणि त्यानंतर 5 ते 6 तारखेपर्यंत पैसे खात्यात जमा होणं अपेक्षित असतं. पण आज काय परिस्थिती आहे, आज थेट 30-31 तारीख आली तरीही शासन निर्णय आलेला नाही आणि पैशांचा कुठलाही पत्ता नाही. म्हणूनच मित्रांनो, ज्या लोकांचं आयुष्य या पैशांवर अवलंबून आहे त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. दररोज वाट पाहणं, दररोज प्रश्न विचारणं आणि तरीही उत्तर न मिळणं ही सध्याची परिस्थिती आहे. मित्रांनो, सध्या परिस्थिती जरी तणावाची असली तरी सुद्धा आज मिळालेल्या माहितीनुसार एक दिलासादायक गोष्ट समोर येते. मिळालेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात म्हणजे साधारण 1 ते 5 तारखेच्या दरम्यान शासन निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि शासन निर्णय आला की त्यानंतर पैसे खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा आहे. म्हणूनच मित्रांनो, आता घाबरून न जाता थोडा संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, मी दररोज व्हिडिओ टाकते, यामागचा उद्देश कधीच अफवा पसरवण्याचा नाही. मी तुम्हाला रोज अपडेट देते कारण मला इतकंच वाटतं की तुम्हाला थोडासा मानसिक आधार मिळावा, नेमकी आणि खरी परिस्थिती समजावी आणि कोणाच्या तरी चुकीच्या दिशाभूल करणाऱ्या माहितीला बळी पडू नये. काहीच अपडेट नसतानाही तुमच्याशी प्रामाणिकपणे बोलणं हे मला जास्त योग्य वाटतं. हा माझा एकच उद्देश आहे. मित्रांनो, ज्या दिवशी मला खात्रीशीर माहिती मिळेल किंवा अधिकृत शासन निर्णय येईल त्या दिवशी कोणतीही दिरंगाई न करता सर्वात आधी मी तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत मित्रांनो, थोडा धीर ठेवा, काळजी करू नका. आपण पुन्हा भेटूया पुढील अपडेटसह. अशाच दररोज नवीन अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मित्रांनो, इथे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. जर पैसे देण्याची तयारीच नव्हती तर मग पोर्टलवर तारीख आधी का दाखवण्यात आली? लाभार्थ्यांना एक आशा दाखवली जाते, त्या तारखेकडे सगळे डोळे लावून बसतात आणि अचानक ती तारीख कोणतीही अधिकृत माहिती न देता काढून टाकली जाते. यामुळे काय होतं मित्रांनो, गोंधळ वाढतो, अविश्वास निर्माण होतो आणि लाभार्थी अधिकच मानसिक तणावात जातो. जर तारीख देण्यात आली होती तर ती बदलण्यामागचं कारण स्पष्टपणे सांगणं गरजेचं होतं, पण तसं कुठेही झालेलं दिसत नाही. मित्रांनो, या पैशांचा प्रश्न फक्त तारखेपुरता मर्यादित नाही. संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी हे आधी समाजातील अत्यंत संवेदनशील घटक आहेत. दिव्यांग बांधव असतील, विधवा महिला असतील, वृद्ध किंवा आजारी व्यक्ती असतील, यांच्यासाठी हा पैसा फक्त आर्थिक मदत नाही तर महिनाभराचा आधार आहे. 3 महिने पैसे न मिळाल्यामुळे कोणी औषधं पुढे ढकलतोय, कोणी घर खर्च उधारीवर चालवतोय तर कोणी फक्त वाट पाहतोय. ही अस्वस्थता कोणत्याही आकड्यांमध्ये मोजता येत नाही, पण ती प्रत्येक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसते. तर मित्रांनो, व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशा शेती आणि सरकारी योजना अपडेट जाणून घेण्यासाठी शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.